नमस्ते, जय श्रीराम. गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि सगळ्यांना श्रीरामाच्या जीवनाची महती सांगितली. अशा गोंदवलेकर महाराजांनी हे 365 दिवसांसाठी असलेलं श्रीरामाच्या नावाशी निगडीत किंवा नामाशी निगडीत असणारं हे पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसासाठी एक अशी 365 प्रवचन आहेत आणि त्यातलं प्रत्येक दिवसाचं एक पण वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5 किंवा 6 मिनिटं लागतील. तर जर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं नसेल, जे हार्ड कॉपीमधलं छान पुस्तक आहे, पण समजा ते पुस्तक जरी नसेल घ्यायचं, तुम्ही ऑनलाईन देखील वाचू शकता. मागच्या 34 दिवसाच्या प्रवचनांचं जे वाचन झालं, त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील मिळेल. तिथेच माझा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आणि फोन नंबर देखील तुम्हाला मिळेल, अधिक माहिती हवी असेल तर. तर नाव कोणी घ्यावं, कसं घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, हे तर सांगितलंच आणि त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची आडकाठी नाही, कोणत्या प्रकारचा नियम नाही. म्हणजे कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या जातीचे आहात, तुमचं वय किती आहे, तुम्ही जेवणानंतर घ्यायचं की जेवताना घ्यायचं आहे, की जेवल्यानंतर घ्यायचं आहे किंवा काम करताना घ्यायचं आहे, ट्रॅव्हलिंग करताना घ्यायचं, चालताना घ्यायचं, पलटाना घ्यायचं, बसताना घ्यायचं, झोपून घ्यायचं, बसून घ्यायचं. कोणत्याच प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. फक्त ते नाव तुम्ही जे घ्याल, ते तुम्ही प्रेमाने घ्या. त्याच्यात आनंद असावा. त्याच्यामध्ये तुमचं प्रेम किंवा तुमची अटॅचमेंट असली पाहिजे. आणि जेव्हा असं करत असतो, तेव्हा त्याने हे पण सांगितलंय, की जसं रोग माणसाला बरा व्हावा म्हणून आपण त्या गोळ्या घेतो, पण रोग होऊच नये म्हणून आपण काही पथ्यपाणी देखील पाळतो रे. तसंच जे आंबट, तेलकट, तुपकट खाऊ नये किंवा स्वीट खाऊ नये. तसंच आपण नामस्मरण घेतो. पण नामस्मरण करत असतानाच आपण आपल्या जीवनातली कर्म पण करायची असतात. पण ते करत असताना आपल्या हातून चांगली कर्म कशी घडतील, आपल्या मनात चांगले विचार कसे येतील, आपण लोकांना कशी मदत करू शकतो, लोकांच्याबद्दल राग, द्वेष, मोह, मत्सर अशा प्रकारची कुठच्याच प्रकारची भावना, हीन भावना आपल्या मनात नसेल, तर त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळतं आणि त्वरित पण मिळतं. म्हणून अशा या महाराजांनी सांगितलेल्या या प्रवचनांचं आजचं हे 35व्या दिवसाचं वाचन आणि या वाचनाच्यासाठी या 35वा दिवस आहे. त्याचं शीर्षक आहे, भगवंताच्या नामानेच वासनाक्षय. आपण सर्व जीव वासनेत गुंतलेलो आहोत. कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखी मिळू द्यात, असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे, की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया. म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि नाही मिळाले तर ती त्याची इच्छा नाही, अशी जाणीव ठेवून दाता परमात्मा आहे, ही भावना वाढू लागेल. म्हणजे आपण आपल्या मनात ज्या वासना असतात, आपल्याला भरपूर काही हवं असतं आणि ते काही चुकीचं नाही. आपण मानव आहोत आणि आपण संसारात आहोत, तर आपल्याला या गोष्टी वाटणं एकदम स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण समजा याच्यातून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल, तर याच्यापुढे आपण जी काही गोष्ट हवी असेल, ती भगवंताकडूनच मागावी आणि ती मागत असताना त्याने दिली, तर आनंद मानावा, त्याला धन्यवाद द्यावेत आणि नाही मिळेल तरी त्याला धन्यवाद द्यावेत. कारण त्याच्यामध्ये काहीतरी त्याची वेगळी इच्छा असेल. कदाचित तुम्हाला आहे, तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देण्याची त्याची इच्छा असावी, असं गृहीत धरून आपण पुढे जाऊ शकतो. आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागली. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे. त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. यांच्याकरताच योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल. पण एखाद्या शेठजीच्या संगतीत राहिलो तर छान चोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे, की ज्यामुळे शरणागती व्हायला मदत होईल. शरणागती म्हणजे आपण त्याला शरण जाणे. म्हणजे आपण सर्वस्व त्याला अर्पण करणे. आपल्या मनामध्ये कुठची विचार ठेवायची नाही. आपण फक्त त्याच्याकडे इच्छा दर्शवायची.
जे दिलं ते त्याची इच्छा, नाही दिलं तरी त्याची इच्छा. हे आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा आपल्या सगळ्या भावना इथे नाहीशा होतात. म्हणजे आपला मीपणाचा जो गर्व आहे, हा निघून जातो आणि त्याच्याकरताच चांगल्या लोकांची संगत बाळगा. संगत का असर बहुत बडा है. म्हणजे आपण सगळेच जे संत महात्म्यांनी देखील सांगितले आणि आपल्याला लहानपणापासून देखील शिकवले राईट. चांगल्या लोकांची संगत करा. चांगली माणसं असतील, चांगली पुस्तकं असतील, चांगले तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल, तर चांगले शो बघा, चांगली गाणी ऐका, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. चांगल्या गोष्टीची संगत करणं हे आपल्या हातात आहे आणि ते झालं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्व अर्पण होऊन राहणे ह्याचाच अर्थ आपण उपाधिरहित बनणे. मग आपण अशा साधनाची संगत केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहेत आणि हे साधन म्हणजे भगवंताचं नाम. म्हणजे भगवंताच्या नावाला कुठच्या प्रकारची उपाधी नाही, कुठच्या प्रकारचा अहंकार नाहीये. म्हणून आपण हे नाव घ्यावं. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च नीच भाव, स्त्री, पुरुष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती, दुःस्थिती वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. म्हणजे कुठच्याही चक्र आपण कारणच होऊ शकत नाही, की यामुळे मी नाव घेऊ शकलो नाही. कोणत्याच प्रकारचे लिमिट नाही. तसंच त्याला कोणतीही उपकरणं लागत नाही. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयांची तक्रारदार वृत्ती सोडली पाहिजे. म्हणजे आपण हे नाव बिनखर्चाचं आहे, कमी श्रमाचं आहे. ते घ्या. ते ते घेण्यासाठी आपल्याला कुठच्या प्रकारचं सामान घेऊन पण गरज नाही. तुम्ही ट्रॅव्हल करत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना नाही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या एका घरातून दुसऱ्या घरात गेलात तरी करू शकता. तुम्ही घरातून ऑफिसमध्ये गेलात तरी करू शकता. तुम्ही जर प्रवास करत असाल तर सायकल, रिक्षा, बाईक, ऑटो, कार, ट्रेन, फ्लाइट, बोट कशातूनही प्रवास करत असाल, तरी ते तुम्ही घेऊ शकता. भगवंत माझ्या मागे आहे, ही श्रद्धा राखली, की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली. त्याचप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. म्हणजे बेसिकली आपली आठवण आपण त्याची आठवण ठेवावी. ती ठेवली की ऑटोमॅटिक प्रेम होतो आणि आपण हे नाम आपल्या इच्छेने घेत नाही. तो आपल्याकडून करून घेतोय. ह्याच्यासाठीच संतांनी दिलेलं नाम आपण घ्यावं. म्हणजे त्याची सत्ता आपल्या पाठी राहते. आपल्याला कोणत्याही प्रकारचा दर्प किंवा अहंकार होत नाही. भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही आणि जिथे वासनाच उरली नाही तिथे काळाचा शिरगाव कसा होणार? म्हणजे आपल्याला या कलियुगात काळाचा महिमा मोठा आणि आपल्यावरती त्याचा खूप मोठा फरक पडू शकतो. पण आपल्याला भगवंताला आपण सर्वस्व दिलंय, तर आपल्याकडे ही वासनाच उरत नाही आणि जर वासना उरलीच नाही, तर तिथे काळ आपल्याला कसं काय त्रास देऊ शकतो? म्हणजे वासना, म्हणजे इच्छा हीच सगळ्या रोगांचं मूळ आहे, सगळ्या दुःखाचं मूळ आहे. ही इच्छा, ही वासना जर राहिलीच नाही, म्हणजे आपण कामापुरतं काम करावं. असं नाही की संसार सोडून भगवे कपडे घालून अरण्यात किंवा जंगलात किंवा हिमालयात निघून जावं. आपला संसार करत असतानाच, आपण चांगली कर्म करत असतानाच नामस्मरण देखील करावं. वासना नष्ट होणे म्हणजे बुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि मरण डोळ्याने पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिलो. म्हणजे आपला देह हा नाहीच आहे. त्याचं मरण आपण समोर बघतोय. इतपत सरळ झालं म्हणजे आपल्या वासना मेल्या आणि वासना मेल्या, की आपल्याला दुःख होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारचा काळ असला तरी आपल्याला दुःख होणार म्हणजे कलीची बाधा आपल्याला होणार नाही, हे महाराजांनी सांगितले. आता शेवटचं वाक्य, वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे, हे अक्षरशः खरे आहे. म्हणजे आजच्या या 5 दिवसाच्या प्रवचनामध्ये महाराजांनी आपल्याला सांगितले, भगवंताच्या नामानेच वासना क्षय होतो. जे वासना हे आपल्या सगळ्या दुःखांचं कारण असतं आणि ते घालवण्याकरता सगळ्यात सोपं, सुटसुटीत, बिनखर्चाचं, बिनत्रासाचं नाव घेत राहा. मग तुम्ही 5 मिनिटं घ्या, 10 मिनिटं घ्या, 1 माळ घ्या, 2 माळ घ्या, 1 तास घ्या, 2 तास घ्या, कधीही घ्या, कुठेही घ्या. पण नाव घ्या. श्रीरामाचं नाव घ्या. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा,
विष्णूचं नाव घ्या, तुम्ही कृष्णाचं नाव घ्या, तुम्ही देवता बरोबर समजा तुमच्या संतांचं नाव घ्या, जसे साईबाबांचं नाव घ्या, तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घ्या, कुणाचंही नाव घ्या, पण नाव घ्या. हेच महाराजांनी सांगितलं आणि नामस्मरण करता करता किंवा नाव घेता घेता आपले कर्म करा, पण आपले विचार चांगले ठेवा. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची दुसऱ्यांबद्दलची द्वेषाची, असूयेची, मत्सराची भावना असू नये, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, दुसऱ्यांना चांगलं सांगा. त्यांच्या प्रगतीमध्ये आपण आनंद मानावा, त्याला ब्लेसिंग द्यावेत, पण आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतच राहणार. धन्यवाद. हे आज 35वं प्रवचनाचं श्रवण तुम्ही केल्याबद्दल. आता आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वेळेला जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. आजचं हे प्रवचनाचं 35व्या प्रवचनाचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस हा छान, सुंदर, आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो हीच श्री रामचरणी इच्छा ठेवतो आणि इथेच थांबतो.